सर्वांना जय महाराष्ट्र। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराशी एकमत होतो। तुम्हा आम्हा सर्वांच्या मनावर अभिराज्य करणाऱ्या, ज्यांच्या जिभेवर खऱ्या अर्थानं सरस्वती आहे, ज्या भगिनींनी तुम्हाला माहीत आहे की झोपडपट्टीपासून सर्वसामान्य चाळीतून प्रवास करत आज या भारताच्या सर्वोच्च न्याय मंदिरामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली, त्या आपल्या सोलापूरच्या लेख ज्योतिताई मंचकावर उपस्थित असलेल्या विधरे साहेबांच्या कन्या प्रियदर्शनजी साठे, सर्वांचाच नामोल्लेख वेळाभावी करत नाही। या सोसायटीतील सर्व लहान थोर ज्येष्ठ मंडळी आल्यापासून बघतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थानं सगळ्यात मेन समाधान आणि आनंद आहे। नाहीतर पुढारी बघितल्यानंतर कशा पद्धतीचे तोंड लोक करतात हा आमचा अनुभव आहे। पण इथं आम्ही येणार आहे, यायला आम्हाला उशीर झाला। ज्योतिताई आम्ही आमच्या आदरणीय नेते एअरपोर्टला आले, सचिन भाऊ आहेत, त्यांना रिसिव्ह करण्याकरता आम्ही दोघं गेलो होतो। तिथून यायला आम्हाला उशीर लागला आणि बराच वेळ तुम्ही इथं वाट बघताय। आणि आता जेवायच्या वेळेस कितीही मोठा माणूस आला तरी अशा उन्हाच्या वेळेस कोण कुणाची वाट बघत नाही अशी परिस्थिती आहे। तरी सुद्धा आज तुम्ही सगळेजण इथं लहान थोर मंडळी ताईंच्या प्रेमासाठी, प्रियदर्शनच्या कामावर खुश होऊन आपण इथं थांबलात। सांगण्याचं एक तात्पर्य आहे, परवाच कॉर्पोरेशनचे इलेक्शन संपले आहेत। इच्छुक या भागापासून कुठले कुठले आपल्या भागात कोण कोण आले निवडून माहित आहे? 4 नगरसेवक भेट किती वेळा त्यांची झाली? खरं जरा मला एकदा सांगा, तुम्ही ज्यांना निवडून दिले त्यांची भेट झाली का? झाली? मी कुणाची टीका करत नाही, माझं असं म्हणणं आहे काम करणाऱ्यांचे चेहरे फक्त लक्षात ठेवा, बरोबर ना? काम करणाऱ्या व्यक्तीचा मी या सोसायटीत आकांक्षा सोसायटीमध्ये राहतो। आमदार खासदार सगळे निवडून आले, स्थानिक नगरसेवक आले। आतापर्यंत या एरियात आमच्या अजिबात एकही खासदार, एकही आमदार आणि एकही नगरसेवक आतापर्यंत आले। आणि माझे 2 प्रश्न आहेत, एक ड्रेनेज आणि रस्ता, एवढं मी मॅडमला मी निवेदन दिलेलं आहे। ठीक आहे, बघा देणारा भेटला की सगळे मागतात, बरोबर आहे? लोकांना विश्वास आहे की काम सांगितल्याने काम होऊ शकतंय, त्याच माणसाला लोक काम सांगतात। महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सगळ्यात जास्त वेळ देऊन काम करणारे नेते, म्हणून लोक पण सगळ्यात जास्त अपेक्षा त्यांच्याकडूनच करतात। काही लोकांना सांगून सांगून कामच होत नाही, तर एकदा सांगते, दोनदा सांगते, तिसऱ्यांदा बंद करून टाकते। पण तुम्हाला माहित आहे की प्रियदर्शन असतील, ज्योतिताई असतील, तुम्ही त्यांच्यापर्यंत गेला नव्हतात कधीच काय काम द्यायला, ते आपल्यापर्यंत आले की इथं कोणती कामं करायची आहेत, कोणती कामं प्रलंबित आहेत, आणि नुसतं आले नाहीत, नुसतं मतं मागायला आले नाहीत, तर त्याच्या पलीकडे येऊन निधी दिला, काम केलं। माझं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की काय लोकांना समज आहे असा की आम्ही गेलो काय आलो काय, आम्हाला मतं फिक्स पडतात, आमचा भाग अमुक अमुकचा बालेकिल्ला आहे। आणि ह्या भ्रमात राहून जय श्रीराम म्हणल्याने सगळ्यांची पोटं भरत नाहीत, रस्त्यावरची कामं होत नाहीत। तुम्हाला माहित आहे की विकास कामं करायला धमक लागते, इच्छाशक्ती लागते, तर ते कामं पूर्ण मार्गी लागू शकतात। आणि ती धमक ज्योतिताईंनी, प्रियदर्शननी या भागात दाखवून दिलेली आहे। त्याच्यामुळे माझं म्हणण्याचा उद्देश आहे, मी कदाचित कुणी कुठल्या पक्षाचा जरी असला तर मला कुणावर टीका करायची नाही। मला एकच म्हणायचं की काम करणाऱ्याच्या पाठीमागं तुम्ही जर उभं राहिलात तर लोक त्यांनाही काम करण्याचा हुरूप वाटतो। आपले नुसतं काही एकच काम नाही, 5 वर्षात अनेक गोष्टी आपल्याला अजून करायच्या आहेत। ते CCTV लावल्यानंतर काय फरक पडला? चोऱ्या तर वाचल्याच असतील, पण आज तुम्ही बघितलात किती भयावह अशी परिस्थिती आहे। लहान लेकरं बाहेर सोडायला आई वडील घाबरतात, लेकरं तासभर 2 तास नाही दिसला। 2 शाळा आहेत, आमच्या भगिनी असतील, सगळे शाळेतनं मुली घरी येत नाही, तो पण आईच्या जीवात जीव नसताय। आणि अशा वेळेस CCTVच्या असण्याने आणि नसण्याने काय परिणाम होऊ शकतात ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। त्याच्यामुळं ही विकास कामं नुसतं काय माणसं प्रगत झालो म्हणजे काय, तर आपल्या भागात ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत, लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याकरता लोकांना, मग दिवाबत्ती, लाईट, पाणी, ड्रेनेज लाईन, आणि आता CCTV, खरं तर ना आत्ताच्या ह्याच्यामध्ये CCTV हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे।
पहिला लोक बेसिक कामं सांगतात, पण तुमची बेसिक कामं झालेली आहेत आणि उरलेली कामं करून देण्याचा शब्द देण्याकरता परत एकदा इथं आलेले आहेत. मला विश्वास आहे ज्योतिताईंनी नुसतं सोलापूर शहरात याच भागात काम केलं असं नाही, तर आतापर्यंत खासदार नसताना त्यांच्या खासदारकीचा निधी नाही हा, त्यांच्या प्रयत्नांनी शिंदे साहेबांकडून आणलेला हा निधी आहे. म्हणजे अजून मूळ आपला कोटा निघायचा बाहेर खासदारकीचा. हा बरोबर आहे ना. प्रत्येकाकडे आपल्या नगरसेवकांकडे 5-50 लाख आहेत, ज्योतिताईंकडे 5-50 कोटी आहेत, पण त्याच्यातून अजून अनेकदा आपल्याला लोकांची विकासाची कामं करायची. शेवट लोकांचं लोकांना द्यायचं असतंय आणि ते देताना कधी आखडत आहात आमचा नेताही घेत नाही आणि त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते आम्ही पण कधी घेत नाही. माझं एवढंच म्हणायचं आहे की आपण एक संघ राहा, एकजुटीने राहिलात तर कोणताही राज्यकर्ता असू द्या, त्याच्यावर तुम्हाला तुमचं प्रेशर टाकून, त्याच्यावर तुमचं एकीचं बळ करून तुम्हाला अनेक कामं पुढच्या काळात सुद्धा करता येऊ शकतात. पण तुम्ही ताई आणि प्रियदर्शन तुमच्यामुळं मला एवढ्या चांगल्या लोकांशी भेटण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनापासून धन्यवाद मानतो. आणि ताई तुमच्या कार्याला खरंच मनापासून शुभेच्छा देतो ना. आपल्या हातून अनेक असे सोलापूरकरांचे प्रश्न दिल्लीपर्यंत गल्लीपासून मार्गी लागावेत एवढीच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.